नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता मी जाणार आहे देवगड तालुक्यातील दाभोळे गावामध्ये आणि या ठिकाणी पोकरबावचा गणपती हे सुंदर असं मंदिर बघणार आहोत आणि त्या ठिकाणी असलेलं काता शिल्प सुद्धा बघणार आहोत। आणि या काता शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपला कंपास म्हणजे दिशादर्शक कंपास आहे तो काम करत नाही, म्हणजे असं काहीतरी त्या ठिकाणी मॅग्नेटिक वेव्हज आहेत, म्हणजे मॅग्नेटिक वेव्हमुळे किंवा काहीतरी त्या ठिकाणी असं आहे ज्याच्यामुळे हा कंपास प्रॉपरली काम करत नाही आणि असं हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे। तर आता आपण हे मंदिर सुद्धा बघूया, कारण मंदिर अप्रतिमच आहे आणि माझ्या कोकणातील आवडत्या मंदिरांपैकी एक आहे, कारण तिथे गेल्यानंतर एक आध्यात्मिक एनर्जी जाणवते आणि सुंदर अशी शांतता आहे, नंतर सुंदर निसर्ग आणि एकदम नितळ पाणी आणि वेगळंच वातावरण आहे तिथलं। तर त्या संपूर्ण वातावरणाचा आपण आनंद घेऊया आणि हा संपूर्ण परिसर आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहोत कशा प्रकारे दिसतो। तर आता मी चाललोय दाभोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणच्या पोकरबाव गणपती मंदिरामध्ये। सुमारे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारण 1920च्या दरम्यान विजयदुर्ग रेडी या रस्त्याची आखणी सुरू झाली आणि त्यावेळी या मंदिराकडून वाहणाऱ्या ओढ्यावरून रस्ता करण्याची जागा आखली गेली, कारण येथे व्हाळाच्या दोन्ही बाजूला मोठे खडक होते आणि ते एकमेकांना व्हाळाच्या मधोमध पूर्णपणे टेकलेले होते, जणू काही एकच खडक असावे असे, आणि त्याच्या खालून पाण्याने जाण्याकरता आपला मार्ग तयार केला होता व खालच्या बाजूने मोठा डोह तयार झाला होता। त्यामध्ये मे अखेरपर्यंत 12 फूट खोल इतके स्वच्छ पाणी असते आणि याच मार्गावरती रस्त्यासाठी जंगल साफ करताना ही मूर्ती एका खडकामध्ये उभी मिळाली। ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे, म्हणून या ठिकाणाचं नाव पोकरबाव गणपती असं रूढ झालं। सुमारे 1976-77च्या दरम्यान दाभोळे गावातील श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत यांना या ठिकाणी श्रद्धा असल्याने ते मूर्तीची पूजा अर्चा करू लागले। जाणारे येणारे पंतस्थ सुद्धा या ठिकाणी थांबून नमस्कार करून मग पुढे जात असत। असेच एकदा काही प्रतिष्ठित मंडळी इथे थांबलेली असताना श्री राऊत यांनी सदर गणपतीची मूर्ती खाली घळणीत विहिरीत पडू शकते अशी खंत व्यक्त केली। मग या मंडळींनी एकत्र येऊन काही रक्कम देऊ केली व बाळकृष्ण राऊत यांनी एक छोटी घुमटी बांधून घेतली आणि छोटंसं मंदिर तयार झालं। खऱ्या अर्थाने या जागेला ऊर्जितावस्था झाली। देवस्थान सार्वजनिक विश्वस्त न्यास नोंदणी दिनांक 12/10/1981 रोजी करण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत आणि राऊत मंडळी या देवस्थानाची पूजा अर्चा करत आहेत। कै क्रुज ठाकूर, कै दामुअण्णा गोगटे, कै बंडोपंत पाटणकर, कै दादा पारकर, कै बाळासाहेब ठाकूर, कै श्रीकांत पाटणकर यासारखे अनेकांनी या ट्रस्टचे काम पाहिले आणि निस्वार्थपणे या मंदिराची ऊर्जितावस्था यामध्ये श्री राऊत यांचा मोठा वाटा आहे। ॲडव्होकेट इंद्रनील ठाकूर यांनीही ट्रस्टचे काम पाहिले असून विद्यमान श्री महेश लिमे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान विश्वस्त मंडळ काम पाहत असून श्री राऊत यांचे चिरंजीव श्री विठ्ठल राऊत सध्या पूजा अर्चा करत आहेत। सदर गणपती हा नवसाला पावणारा आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावला आहे। मागी गणेश जयंतीला या ठिकाणी गणेश याग आणि मोठा जत्रोत्सव असतो। सुमारे 1992च्या दरम्यान श्री राऊत यांना दृष्टांत झाला आणि 1999 साली खाली पाण्यामध्ये शिवपिंडी मिळाली आणि श्री ओंकारेश्वर या नावाने 1 मार्च 2001ला स्थापन करून तेथे छोटेखानी टुमदार मंदिर बांधण्यात आले। जागृत देवस्थान, नवसाला पावणारा गणपती आणि शांत निसर्गरम्य परिसर यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते। तर आता आपण मंदिर परिसराचा आनंद घेऊया।
आपण गणेश मंदिराकडून इकडे काता शिल्प आहे तिकडे चाललोय. गणेश मंदिरापासून फक्त 200-300 मीटर अंतरावरती काता शिल्प आहे समोरच्या सड्यावर. आणि आता आपण बघतोय ते आहे काता शिल्प इथलं. आणि या ठिकाणी चुंबकीय लहरी आहेत, त्याच्यामुळे होका यंत्र चालत नाही किंवा जे चुंबकीय वस्तू आहेत त्या या ठिकाणी चालत नाही, असं या काता शिल्पाचं वैशिष्ट्य आहे. आणि तसे प्रयोग त्या म्हणजे पूर्वी केले गेले की ते काही लोकांनी संशोधन केले, त्याच्यामध्ये सिद्ध झाले या ठिकाणी चुंबकीय लहरीमुळे होकायंत्र किंवा जे चुंबकीय गोष्टी आहेत त्या चालत नाहीत. आणि आतापर्यंत बऱ्यापैकी सुस्थितीत आहे ते. आणि हा संपूर्ण परिसर बघा, अशा प्रकारे सडा आहे इकडे आणि सड्यावरती काता शिल्प आहे. मग आपण त्या ठिकाणी होतो काता शिल्प या ठिकाणी. हा संपूर्ण परिसर इथून बरोबर 200 मीटरवरती आहे आपलं गणेश मंदिर पोखरबाग. आणि हा इथला मुख्य रस्ता. तर असं सगळं लोकेशन आहे. आणि एक कोकणचा इतिहास आपण बघितला आज. अशा प्रकारे हे अप्रतिम सुंदर असं काता शिल्प बघितलं आपण.